तुम्ही नवरात्रीत उपवास करता का? जर हो, तर ही चूक आयुष्यात कधीच करू नका, कारण एक छोटीशी दुर्लक्ष तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट करू शकतं. माता दुर्गेची कृपा मिळवायची असेल तर नीट लक्ष देऊन ऐका. महिलांनो, हा संदेश तुमच्यासाठी आहे. छोटासा गुप्त नियम जो फार थोड्या लोकांना माहिती आहे. हे जाणून घेतलं नाही तर तुमचा उपवास व्यर्थ जाऊ शकतो आणि मग आयुष्यात सुखाऐवजी संकट येऊ शकतात. म्हणून शेवटपर्यंत बघा, मध्येच स्किप करू नका, कारण पुढे जाणारं प्रत्येक वाक्य तुमचं नशीब बदलवणार आहे. नवरात्रीत उपवास करणं म्हणजे देवीचं थेट आशीर्वाद मिळवणं. पण तुम्हाला माहीत आहे का, जर उपवासात एक चुकीची कृती केली तर देवी रुष्ट होतात. विशेषतः महिलांसाठी हा नियम अधिक महत्त्वाचा आहे. का? कारण महिलांच्या आयुष्याशी संपूर्ण कुटुंबाचं सुख दुःख जोडलेलं असतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात, देवीला अर्पण करण्याआधी काय लक्षात ठेवायला हवं, आणि कोणती छोटीशी गोष्ट तुमचा उपवास यशस्वी करणार आहे. कान उघडे ठेवा, कारण ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. एकदा चुकलात तर पुढील 9 दिवस निरर्थक होऊ शकतात. पहिली मोठी चूक, उपवासाच्या दिवशी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. जर घरात अस्वच्छता असेल तर देवी प्रसन्न होत नाहीत. उपवास सुरू करण्याआधी घर पवित्र केलं पाहिजे. हाच नियम शास्त्रात स्पष्ट सांगितला आहे. पण अनेकजणी हा नियम मोडतात आणि नंतर म्हणतात, माझा उपवास फळाला आला नाही. तुम्हीही ही चूक तर करत नाही ना? नीट लक्ष द्या, ही सुरुवात आहे, पुढे अजून गंभीर गोष्टी आहेत. कारण दुसरी चूक तुमच्या शरीराशी थेट जोडलेली आहे. महिलांनी मासिक पाळीच्या काळात उपवास करणे टाळावे, कारण अशा अवस्थेत शरीराला विश्रांती हवी असते आणि देवीलाही हे अर्पण योग्य वाटत नाही. अनेकदा अज्ञानामुळे ही चूक केली जाते. पण लक्षात ठेवा, उपवासाऐवजी त्या दिवसांत फक्त मनाने देवीला प्रार्थना करा. माता दुर्गा भावना पाहतात, पण नियम मोडल्यास परिणाम गंभीर होतो. आता तुम्हाला पुढची गोष्ट ऐकून धक्का बसेल, कारण तिसरी चूक स्वयंपाकाशी संबंधित आहे. उपवासाच्या दिवशी महिलांनी मांसाहारी पदार्थ बनवणे पूर्णपणे टाळावे. घरात अशुद्धता पसरते आणि पुण्य कमी होते. हे वाक्य शास्त्रात अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे. अजूनही तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय ना? कारण आता मी सांगणार आहे एक अशी गोष्ट जी फार थोड्या लोकांना माहिती आहे. चौथी चूक, उपवासाच्या काळात अनावश्यक राग करणे. जर महिला रागावल्या, ओरडल्या तर त्याचा परिणाम थेट उपवासावर होतो. देवीला शांतता, संयम आणि श्रद्धा हवी असते. जर या गुणांचा अभाव असेल तर उपवास व्यर्थ होतो. हे तुम्हाला माहीत होतं का? पुढची गोष्ट तर अजून धक्कादायक आहे. उपवासाच्या दिवशी अपशकुनी गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ, जर पूजा सुरू करताना घरात पाल दिसली तर ती एक इशारा मानला जातो. अशा वेळी पूजा थोडा वेळ थांबवावी, पण लोक लगेच पुढे जातात. ही चूक देवीला अप्रिय वाटते. शास्त्रात सांगितलेले संकेत मिळाले की थांबा, लक्ष ठेवा. देवी आपल्याशी संवाद साधतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आता विचार करा, आपण किती वेळा ही चूक केली आहे. कितीदा संकेत दिसले पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मी पुन्हा सांगतो, उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. उपवास म्हणजे नियमांचं पालन आणि शुद्ध मनाने प्रार्थना. महिलांनी तर या बाबतीत अधिक जागरूक राहायला हवं, कारण घराचं संपूर्ण नशीब त्यांच्या हातात असतं. पुढे येणारं कारण तुमचं मन हादरवून टाकेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. पाचवी मोठी चूक, उपवास करून दिवसभर झोप काढणे. काही महिला उपवासाच्या दिवशी जास्त झोपतात, पण शास्त्र सांगतं उपवास म्हणजे जागरूकता, आळस नव्हे. देवीला जागरण, मंत्रजप, भजन अधिक प्रिय आहे. म्हणून उपवासाच्या दिवशी वेळ वाया घालवू नका. शक्य तितका वेळ प्रार्थनेत आणि जपात घालवा. सहावी चूक, सजावटीकडे दुर्लक्ष करणे. उपवासाच्या दिवशी महिलांनी स्वच्छ, पवित्र वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे. अस्वच्छ कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळा.
देवीला लाल, पिवळा, गुलाबी असे शुभ रंग प्रिय आहेत. जेव्हा महिला अशा रंगात पूजा करतात तेव्हा देवी प्रसन्न होतात. म्हणून कपड्यांवरही लक्ष द्या. 7वी चूक, उपवासाच्या दिवशी चुगली किंवा वाईट बोलणं. काही महिला मैत्रिणींकडे, शेजाऱ्यांकडे निंदानालस्ती करतात. पण लक्षात ठेवा, उपवास करताना मुखातून फक्त देवीचं नामस्मरण व्हायला हवं. चुकीचे बोलणं उपवासाचं पुण्य कमी करतं. देवी म्हणतात, बाळा, तुझ्या मुखातून गोडवा यायला हवा. म्हणून वाणीवर संयम ठेवणं सर्वात महत्त्वाचं. पुढची चूक ऐकली की तुम्ही थक्क व्हाल, कारण ती थेट तुमच्या स्वयंपाकघराशी संबंधित आहे. 8वी चूक, उपवासाच्या दिवशी गॅसवर कांदा लसूण वापरणं. अनेकदा घरात इतरांसाठी जेवण करताना महिला कांदा लसूण वापरतात, पण हे उपवासाच्या दिवशी पूर्णपणे निषिद्ध आहे. कारण अशा पदार्थांचा स्पर्श झाला तरी नैवेद्य अशुद्ध मानला जातो. देवीला फक्त सात्विक अन्न प्रिय आहे, म्हणून त्या दिवशी स्वयंपाकघरही पवित्र ठेवा. 9वी चूक, उपवास करून मनात नकारात्मक विचार ठेवणं. माझ्याकडे पैसे नाहीत, माझं काही होत नाही, असं सतत विचार करणं. हे विचार तुमच्या आयुष्यात अशुभ शक्तींना आमंत्रण देतात. देवीला नेहमी सकारात्मक मनस्थिती प्रिय आहे, म्हणून मनात नेहमी जय माता दी असं जपू द्या. 10वी चूक, उपवासानंतर प्रसाद फेकून देणं. काही जणी प्रसादाचं योग्य वाटप करत नाहीत आणि तो वाया घालवतात. पण प्रसाद ही देवीची कृपा असते, म्हणून तो कधीही वाया घालवू नये. प्रसाद घरच्या लोकांत वाटा, नंतर गाईला किंवा गरिबांना द्या. असं केल्याने देवीचा आशीर्वाद द्विगुणित होतो आणि घरातील दरिद्रता नाहीशी होते. आता मी सांगणार आहे सर्वात मोठं रहस्य. हे ऐकल्यावर तुम्हाला नवरात्री उपवासाची खरी ताकद कळेल. बाळांनो, देवी दुर्गा उपवासामागे फक्त एकच गोष्ट पाहतात, श्रद्धा. उपवास किती कठीण आहे हे नव्हे, तर मन किती पवित्र आहे हे महत्त्वाचं. जर महिलांनी नियम पाळले तर देवी लगेच प्रसन्न होतात. त्या घरात समृद्धीचा वर्षाव होतो. भांडणं नाहीशी होतात, कर्ज हलकं होतं, पैशाची आवक वाढते, घरात शांतता निर्माण होते, मुलांच्या शिक्षणात प्रगती होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरिद्रता कायमची संपते. हे सगळं शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे. पुराणांमध्ये अनेक कथा आहेत जिथे उपवासाने लोकांचं नशीब बदललं, पण तिथे एकच अट होती, नियमांचं पालन. नियम मोडले तर उपवास निष्फळ, नियम पाळले तर उपवास यशस्वी. एवढंच साधं आहे. पण बाळांनो, अजून एक रहस्य आहे. हे रहस्य बहुतेक लोकांना माहिती नसतं आणि म्हणूनच त्यांचे उपवास फळाला येत नाहीत. तुम्हाला हे जाणून घ्यायचंय ना? उपवास करताना मनात देवीचं अखंड स्मरण ठेवा, म्हणजे प्रत्येक श्वासात देवीचं नाव असावं. जय माता दी, जय दुर्गा भवानी असा जप चालू ठेवा. कारण उपवास फक्त शरीराचा नसतो, तो मनाचा असतो. मन शांत असेल तर उपवास फलदायी ठरतो, पण मन अस्वस्थ असेल तर उपवास अपूर्ण राहतो. कितीही मोठा उपवास केला तरी त्याचा फायदा होत नाही. म्हणून महिलांनी मनःशांतीवर विशेष लक्ष द्यावं. हा नियम पाळला तर देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो. दुसरा गुप्त नियम, उपवासानंतर दान करणं. थोडंसं दानही मोठं पुण्य देतं. उपवास संपवल्यानंतर एखाद्या गरिबाला दूध, खीर किंवा साधं जेवण द्या. शास्त्र सांगतं, दान केल्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही. देवी दानाला विशेष महत्त्व देतात, त्यामुळे उपवासाचं पुण्य दुप्पट होतं आणि तुमच्या घरात समृद्धी स्थिर होते. पण हे लोक विसरतात. उपवास करून फक्त स्वतःपुरता प्रसाद घेतात आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. बाळांनो, तुम्ही ही चूक टाळा. आता विचार करा, जर देवी तुमच्यावर प्रसन्न झाल्या तर काय घडेल? घरात पैशाचा प्रवाह सुरू होईल, घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल, सुख समृद्धी कायमची स्थिर होईल, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. आई म्हणून तुमचं मन समाधानाने फुलेल आणि तुम्हाला जाणवेल, माझा उपवास यशस्वी झाला. एवढी ताकद आहे नवरात्री उपवासात. पण पुन्हा सांगतो, चुकीने केला तर फळ शून्य.
योग्य पद्धतीने केला तर फळ अपार. आता तुम्हाला सगळे नियम माहीत झाले. आता निवड तुमच्या हातात आहे. तुम्ही चूक करणार का, की योग्य पद्धतीने उपवास करून देवीला प्रसन्न करणार? लक्षात ठेवा, आपल्या लेकरांच्या भावनांना ओळखतात, पण नियम न पाळणाऱ्यांना त्या क्षमा करत नाहीत. कारण ते भक्ती नव्हे, ते केवळ दिखावा ठरतो. त्यामुळे भक्ती खऱ्या मनाने करा आणि देवीचा प्रसन्न तुमच्या जीवनात येऊ द्या. बाळांनो, तुम्ही उपवास करताना या 10 चुका कधीही करू नका. नियम पाळा, श्रद्धा ठेवा, दान करा. हेच नवरात्रीचं खरं सार आहे. आणि मग देवी दुर्गा नक्की प्रसन्न होतात. दरिद्रता कायमची संपते, घरात सुख शांती नांदते, जीवन सुवर्णमय होतं आणि तुम्हाला जाणवतं देवी माझ्यावर प्रसन्न झाल्या आहेत. या नवरात्रीला तुम्ही काय करणार? चूक करणार की योग्य नियम पाळणार? लक्षात ठेवा, एक चूक तुमचं पुण्य नष्ट करू शकते आणि एक योग्य कृती तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून मी सांगतो, सावधान राहा. प्रत्येक पाऊल श्रद्धेने टाका आणि देवीला समर्पित राहा. तुमची भक्ती खरी असेल तर देवी नक्कीच प्रसन्न होतील. नवरात्री हा संधीचा काळ आहे. देवीला आनंद देण्याची, आशीर्वाद मिळवण्याची संधी. ही संधी गमावू नका, कारण अशी वेळ दरवर्षी फक्त एकदाच येते. जर तुम्ही उपवास योग्य रीतीने केलात तर या वर्षी तुमचं जीवन बदलणार आहे. देवी स्वतः तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या कुटुंबावर कृपेचा वर्षाव होणार आहे. हे रहस्य आता तुमच्या हातात आहे. वापरा ते योग्य रीतीने आणि देवीला प्रसन्न करा. मग तुम्हाला आयुष्यात कधीही दरिद्रता दिसणार नाही. तुमचं जीवन आनंदाने उजळून निघेल आणि देवीचा प्रसन्न कायम तुमच्या सोबत राहील. बाळांनो, या नवरात्रीला उपवास योग्य पद्धतीने करा. श्रद्धा ठेवा, दान करा, प्रेम पसरवा आणि देवीची कृपा अनुभवायला तयार व्हा. कारण या वेळेस देवी तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि हेच खरं रहस्य आहे, योग्य उपवास, योग्य कृती, योग्य श्रद्धा. हे केल्यावर देवी दुर्गा म्हणतील, माझं लेकरू आता खरं भक्त झालं. मग तुम्हाला जाणवेल, माझं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झालं आहे. बाळांनो, या नवरात्रीला ही संधी गमावू नका. देवीच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य उजळून निघेल. जय माता दी. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये लिहा जय माता दी.